नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपये सरसकट कर्जमाफी व पीक विमा यासाठी माननीय रविकांतजी तुपकर यांच्या माध्यमातून 27 तारखेला म्हणजे आजपासूनच आंदोलनाला सुरुवात झाली आहे. आणि आंदोलनाला सुरुवात होताच त्यांच्यावर त्यांना अटकही करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळं त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे. जर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई लढण्यासाठी जे आंदोलनात उतरतात, अशांना जर राज्य सरकार अटक करत असेल, तर आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळं रविकांत तुपकर यांना अटकही झालेली जरी असली, तरी त्यांची भूमिका अजून ठामच आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. राज्यातील थकीत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी दिली जात आहे. त्यामुळे त्यांची मागणी आता सरसगट कर्जमाफीची आहे. त्याचबरोबर नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपये देण्याची मागणी त्यांची अजूनही कायम असल्याचे स्पष्ट आहे. आज त्यांच्या आंदोलनाला सुरुवात मुंबईमधून झाली. त्यांनी आंदोलन असं पुकारलेलं होतं की मंत्र्याचे बंगले असो, गाड्या असो, लिलाव करायचा आणि त्या लिलाव करून त्या पैशातून शेतकऱ्यांची कर्ज भरायची, शेतकऱ्यांना पीक विमा द्यायचा, शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहन द्यायचं. त्यामुळे राज्य सरकार जर देत नसेल, तर त्या मंत्र्यांचे आपण बंगले विकू, त्याच्यानंतर गाड्या विकू, गाड्यांचा लिलाव लावू, अशा प्रकारचं आंदोलन रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून आज सुरू झालेलं आहे. आणि या आंदोलनाला जास्तीत जास्त उग्र रूप होत असतानाच त्यांच्यावर अटक करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकर्ते व त्यांना अटक करण्यात आलेली आहे. परंतु रविकांत तुपकर यांची अजून भूमिका आंदोलनाची आहे ती स्पष्ट आहे. आता यामध्ये राज्य सरकार कोणता रोल घेतं, राज्य सरकार त्यांच्याशी चर्चा करतं का, चर्चेतून कुठला मार्ग निघतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे शेतकरी मित्रांनो. परंतु आता ह्या सद्य परिस्थितीत जर पाहिलं गेलं, रविकांत तुपकर यांचं आंदोलन आता सुरू झालं आहे. याचा अर्थ आता रविकांत तुपकर आंदोलन हे काहीतरी पदरात पाडून घेतल्याशिवाय थांबणार नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे रविकांत तुपकरांच्या या आंदोलन कोणत्या स्वरूपापर्यंत जातं, रविकांत तुपकरांनी ज्या मागण्या आहेत, त्या मागण्या राज्य सरकार मान्य करतं का, हे पाहणं गरजेचं आहे. त्यांची अजूनही मागणी ठामच आहे. आमच्या मागण्या कुठल्याही कमी झालेल्या नाहीत. तुम्ही आम्हाला अटक जरी केली, तरी ह्या आमच्या मागण्यावर आम्ही ठाम आहोत. आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपये, त्याच्यानंतर सरसगट कर्जमाफी घेतल्याशिवाय थांबणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं त्यांनी शेतकऱ्यांना आव्हानही केलं आहे की आता तुम्ही थांबू नका, आंदोलनात सहभागी व्हा, जिथे आहेत तिथून शेतकरी आंदोलनाला सपोर्ट करा, अशी मागणी त्यांनी शेतकऱ्यांना आव्हानही केलेलं आहे. त्यामुळे आता पाहूयात की नेमकं रविकांत तुपकर यांचं आंदोलन कुठंपर्यंत जातं, त्यांच्याशी राज्य सरकार चर्चा करायला तयार होतं का, चर्चेमध्ये नेमका कोणता तोडगा निघतो, हे पाहणं सध्या औत्सुक्याचं ठरणार आहे. सध्या त्यांची अटक झालेली असल्याचे स्पष्ट आहे. आता अटक किती वेळ ठेवतात, त्यांना अटक करून अजून किती दिवस अटक करतात, हे पाहूयात. त्याबाबत जी कुठलीही जरी अपडेट आली, तर निश्चित आपण चॅनलवर व्हिडिओ घेऊनच येऊ. शेतकरी मित्रांनो, नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाचा हक्काचे पैसे मिळणं अपेक्षित आहे. आणि यासाठीच रविकांत तुपकर आज आंदोलन करत आहेत. आणि अशा आंदोलनाला शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सपोर्ट करण्याचं आव्हानही त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. आता किती शेतकरी त्यांना सपोर्ट करतात, शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळतो का, याबाबतची संपूर्ण अपडेट आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये येऊनच जाईल. त्याबाबत सध्या तरी रविकांत तुपकर यांना अटक झालेली आहे. आता अटकही होऊन त्यांची मागणी अजून ठामच आहे. मी कर्जमाफी सरसगट घेतल्याशिवाय व नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपये घेतल्याशिवाय थांबणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत अपडेट आली की लागलीच व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.